आणि आताची एक मोठी बातमी बघूयात. थेट पुण्यामध्ये जाऊयात. पुण्यामधले माजी 5 नगरसेवक जे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होते ते आता भाजपमध्ये प्रवेश करतायत. त्यावेळची ही काही दृश्य आपण बघतोय. सध्याची ही लाईव्ह दृश्य आहेत. पुण्यामधली ठाकरे गटाचे 5 माजी नगरसेवक हे आता भाजपच्या वाटेवरती आहेत आणि त्यांनी आता भाजपमध्ये पक्ष प्रवेश करतानाची ही आताची दृश्य आहेत. विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल या दोन्ही नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केलाय. संगीता ठोसर, पल्लवी जावळे यांनी सुद्धा आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे पुण्यामध्ये ठाकरे गटाला हा काहीसा धक्का आपण म्हणू शकतो. प्राची आल्हाट ज्या माजी नगरसेविका होत्या त्यांनी सुद्धा आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. तर भाजपचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होताना आपण पाहतोय. रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील हे सगळे या पक्षप्रवेशाच्या वेळेला उपस्थित आहेत. त्यामुळे पालिका निवडणुका तोंडावरती आहेत आणि त्याच दरम्यान आता ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी 5 नगरसेवक हे आता भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. पल्लवी जावळे, प्राची आल्हाट या दोघींनी सुद्धा भाजपचं कमळ हाती घेतलंय. त्यामुळे पुण्यामध्ये हा ठाकरे गटाला आपण धक्का म्हणू शकतो. विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, संगीता ठोसर अशी सुद्धा यांची नावं आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.